हॅलो गाईज, शुभांगीज व्लॉग्समध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आहे संडे आणि आम्हाला जायचं होतं दगडूशेठ हलवाई गणपती दर्शनाला. बरेच दिवस झालं चाललं होतं की दर्शन करायचे म्हणून, पण काही तसा योग्य टाईमच मिळाला नाही. कारण तुम्हाला तर माहिती आहे पुण्यात सतत पाऊस चालू आहे. आम्ही वातावरण जरा क्लिअर होण्याचीच वाट बघत होतो आणि फायनली आज असं वाटलं की आज काय पाऊस पडणार नाही. मग सकाळीच लवकर लवकर उठलो, सगळं आवरलं घरातलं. काय आम्ही चहाच घेतला फक्त घरी, नाश्ता वगैरे म्हटलं बाहेर गेल्यावरच करू. कारण भरपूर दिवस झालं होतं, जायचं चाललं होतं, तर म्हटलं आज जाऊनच येऊयात. मग काय तर निघालो आम्ही गणपती दर्शनाला. आणि भरपूर दिवस एकदम घरात थांबून मला देखील कंटाळा आला होता. कुठं तरी थोडं बाहेर गेलं तर थोडं चेंज होतं. आणि शिवलाही आज जरा बरं वाटत होतं, जरा ट्रॅव्हलिंग करायला त्याला मिळालं. कारण आम्ही कुठे जातच नव्हते. शिव आणि मी एकटी घरी असल्यामुळं मी घरातल्या घरातच असायची आणि पावसामुळे मी त्याला सोसायटीमध्ये खाली गार्डनला सुद्धा नेत नव्हते. तर आज त्याला खूप छान वाटत होतं. तो ट्रॅव्हलिंग करताना पूर्ण वेळ बाहेर बघत होता, कारण त्याला खूप छान वाटत होतं आज. आणि जवळजवळ आम्ही आता पुण्यात पोचलोच होतो, मंडपामध्ये आलो होतो. आता थोडाच वेळ होता गणपती दर्शनासाठी आणि आम्ही मुद्दाम सकाळ सकाळी ह्यासाठी निघालो कारण सकाळ सकाळी जास्त गर्दी नसते आणि म्हटलं दर्शन देखील छान होईल. कारण आज जर आम्ही लेट गेलो असतो तर संडे असल्यामुळे आम्हाला गर्दी लागलीच असती. म्हटलं हाच बेस्ट टाईम आहे. आम्ही एक 8च्या दरम्यान निघालो होतो. एक 8:30 पावणे 9 वाजेपर्यंत आम्ही दर्शनाला तिथे पोचलो असेल. आता आम्ही शनिवार वाड्याजवळ आलो होतो. वाटत होतं की शनिवार वाडा देखील पाहावं, पण म्हटलं एकाच दिवशी एवढ्या सगळ्या गोष्टी करून शिव राहतोय नाही राहत म्हणून ते आम्ही स्किप केलं. शनिवार वाड्याच्याच थोडं पुढं गेल्यावरती एक पेशवेकालीन गणपती मंदिर आहे, त्याचं देखील आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. तुम्ही गेल्या आहात का ह्या मंदिरामध्ये? मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता आम्ही ऑलमोस्ट दगडूशेठ हलवाई गणपतीजवळ पोचलोच होतो. आता आम्हाला करायची होती गाडी पार्क. एका ठिकाणी आम्ही गाडी पार्क करून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये गेलो. गर्दी नसल्यामुळे आम्हाला काही नंबर पण आमचा लवकर येत गेली, जास्त काही गर्दी नव्हती आज. घेतली आम्ही थोडीशी फुलं दुर्वा. बाळाला देखील छान दर्शन मिळालं, त्याला शॉल देखील मिळाली जी दर्शन केल्यानंतर मिळते. इथे आलो म्हटल्यावर एक फोटो तर काढायचाच होता म्हणून एक फोटो काढला. आणि खूप भूक लागलेली म्हणून आम्ही गेलो FC रोडवर जे अण्णा इडली आहे तिथे. तर इथली पोळी इडली तुम्ही ट्राय करा, एवढी छान लागते. मला ही पोळी इडली खूप आवडली. त्याच्यानंतर आम्ही ऑर्डर केला होता म्हैसूर डोसा, पेपर डोसा. आणि मी खातपर्यंत बाळाला दिलं होतं मी त्याच्या मामाकडे. मी खाईपर्यंत मामाने त्याला सांभाळलं. आमचं खाऊन झालं, नाश्ताही एकदम उत्तम झाला. जर तुम्हाला कधी पुण्यात नाश्ता करायचा असेल तर मी नक्की सांगेल तुम्ही अण्णा इडलीला व्हिजिट करा. त्याच्यानंतर आम्ही आलो होतो रूमकडे निघायला. तर आळंदी दिघी रोड, आळंदी रोडला हे एक मंदिर आहे. तर तुम्हाला माहीत आहे का हे मंदिर? मला नक्की कमेंट करून सांगा. आता आम्ही पोचलो आहे आमच्या सोसायटीमध्ये. जवळजवळ आम्ही 9 वाजता तिथे पोचलो असेल. नाश्ता वगैरे करून यायला आम्हाला इथे 11 साडे 11 झाले होते. पण गणपतीचं दर्शन करून मनाला जी शांती भेटते ती वेगळीच असते ना. आज खूप प्रसन्न वाटत होतं कारण खूप दिवसांनी मनातली इच्छा पूर्ण झालेली, ते म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन झालेलं. आम्ही परत गाडी पार्क केली आणि वरती गेलो. तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.